तर नमस्कार हिंगोलीकरांनो. जर तुम्हाला तुमच्या हिंगोलीचा जर वाळवंट जर होऊ द्यायचा नसेल, तर हा व्हिडिओ आखरीपर्यंत बघा. व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. कारण की यामध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहे मी, की त्या गोष्टीमध्ये आपल्या हिंगोलीचं भविष्य म्हणा, नाहीतर आपल्या हिंगोलीच्या पाण्याची जी टंचाई आहे, त्या टंचाईचं भविष्य म्हणा, की आपल्याला समोर चालून हिंगोलीमध्ये कधी असं पाण्याची परेशानी होणार नाही किंवा आपल्याला कधी पाण्याची समस्या राहणारच नाही. पण जर तुम्ही हे व्हिडिओ जर स्किप केला किंवा या व्हिडिओवर दुर्लक्ष जर केलं आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत जर शेअर जर नाही जर केला, तर हे व्हिडिओ जे आहे ते बनवून काहीच फायदा होणार नाही. याचं कारण म्हणजे काही लोक आहेत बाहेरचे, ते काय करताय आपल्या हिंगोलीचं पाणी सरळ-सरळ म्हणता येईल चोरण्याचं काम करताय. चोरण्याचं काम कसं? एक 100 फूट बोगदा करणार आहेत. 100 फूट बोगदा कसा? आपल्या हिंगोलीचं जे पाणी आहे, ते काय करणार आहेत, त्या बोगद्याद्वारे दुसऱ्या धरणाला सोडणार आहेत. मग ते काय करणार? आपल्या हिंगोलीचं जे 80% पाणी आहे कयाधू नदीमधलं, त्या कयाधू नदीमधलं पाणी त्या बोगद्याद्वारे जाणार आहे. आणि मेन म्हणजे आपल्या विहिरीचं पाणी बी अटणार आहे. ते पाणी अटणार म्हणजे कसं? ते आपल्या विहिरी असतात त्या नॉर्मली 60-70 फूट खूप झाल्या. लिमिटच्या बाहेर. नॉर्मली तसं 50-60च असतात, पण की आपण 60-70 पकडू. ते जे बोगदा आहे, ते बोगदा राहणार आहे 100 फूट. 100 फूट बोगदा जर असन, तर पावसाळ्यात, हिवाळ्यात आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या जेवढ्या पण विहिरी येतात, त्या विहिरीचं पाणी कुठं उतरणार? उतरणार म्हणजे की पाझरणार. ते पाझरणार कोणत्या साईडला? त्या बोगद्याच्या साईडला. आणि जर ते पाणी जर तिकडं जर पाझरल्या जर गेलं, तर आपल्या विहिरीत पाणी राहील का? आणि हे जे पाणी आहे, हे ते काय करणार आहेत? आपल्या कय्यातून नदीतून वळून हे काय करणार आहेत? इसापूर धरणात सोडणार आहेत. ते इसापूर धरण जे आहे, ते आरक्षित कोणासाठी आहे? ते म्हणजे नांदेडसाठी. आहे हिंगोली जिल्ह्याजवळच, पण ते कोणासाठी आहे? की बाबा नांदेडसाठी ते आरक्षित पाणी आहे, ते आपण घेणं पॉसिबल नाही. आणि जर ते आपण घेणं पॉसिबल नाही, तर आपल्या हिंगोलीचा वाळवंट का होऊ द्यायचा? त्या इसापूर धरणाला पाणी सोडून. आणि कसं आहे माहिती आहे का? आधी आपल्या जे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांची पाण्याची टंचाई सोडून जर काही जर पाणी जर उरलं, तर ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो. पण इथं कसं व्हायला माहिती आहे का? आपल्या घरातच गहू नाही, आपण लोकांच्या घरात चाललो पीठ वाटायसाठी. हे काय बराबर होणार आहे का? सांगा हिंगोलीकर. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का हिंगोलीकरांनो? मेन म्हणजे की आपली जी कयाधू नदी आहे, ती नॉर्मल झोनमध्ये मोडते. म्हणजे की जास्त मोठी पण नाही, जास्त छोटी पण नाही. आणि नॉर्मल झोनमध्ये मोडली म्हणजे त्याचा अर्थ असा असतो, की आधी स्थानिकांची गरजा पूर्ण करायच्या आणि नंतर जर पाणी जर उरलं, ते देऊन टाका दुसऱ्याला. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. मेन म्हणजे कसं आहे, आपल्या हिंगोलीची जी पाण्याची समस्या आहे, ती फक्त 7 ते 8% सध्या भरलेली आहे. गरज असते नॉर्मली 35%ची. तर ते 35% कधी भरण? आणि जर अशा जर गोष्टी जर होत जर राहिल्या, तर आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यातून पाणी विकत घ्यायला लागेल. आणि मेन म्हणजे मी स्वतः पाण्याची टंचाई बघितलेली आहे. एक वेळ असा आलता, की आम्हाला उन्हाळ्यात टँकर घेऊन आमचं घराचं जे उदरनिर्वाह आहे, ते करणं लागू लागला. याचं कारण म्हणजे आमच्या एक तर बोरला पाणी नाही आणि नळाला पण येत होतं, तर ते 7 दिवसाला, 8 दिवसाला. आता आपण विचार करू, की बाबा नळाला कुठून येणार? जर हिंगोलीतच पाणी नाही, तर आपल्या नळाला बी कुठून येईल? आणि जर नळाला जर नसेल, आपण पियायचं काय? आणि जर तुम्हाला हिंगोलीचा जर वाळवंटाचा होऊ द्यायचा नसन, तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हे जे 100 फूट बोगदा आलेला आहे, याला जेवढं होईल तेवढा जास्त विरोध करा. म्हणजे आपल्या हिंगोलीचं भविष्य हे सेफ राहील. जय महाराष्ट्र.